आपण लास्ट कॅटेगरी कोणती बघितली, एस सीचा कट ऑफ बघितला लास्ट. ठीक आहे, आता एस टीचा बघू. तर प्रत्येक व्हिडिओचं ना थोडं कॅल्क्युलेशन स्टार्टिंगपासून बघितलं तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, त्याच्यामुळे म्हणतो की स्टार्टिंगपासून बघा, तुम्हाला ते कॅल्क्युलेशन समजेल की नेमकं जागा कशा डिवाईड होत आहेत. नेक्स्ट कॅटेगरी बघतोय ते आपण एस टीमध्ये बघा फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट. त्याच्यामध्ये सर्वसाधारण 111 जागा होत्या फर्स्ट लिस्टला, ते 111 भरल्या, जागा शिल्लक नव्हती. लास्ट SML 8109 गेलेला आणि कट ऑफ 119.38. सेकंड लिस्टमध्ये जागा शिल्लक नव्हती तरी पण 74 जागा भरल्या. ठीक आहे, आता 74 जागा कशा भरल्या मी पुढे एक्सप्लेन करतो. लास्ट SML गेलेला आहे 9658 आणि कट ऑफ गेलेला आहे 117.16. आता फिमेल 100 जागा होत्या फर्स्ट लिस्टला, 100 भरल्या, जागा शिल्लक नाही. लास्ट 7367 SML 121.38 कट ऑफ गेला. सेकंड लिस्टला जागा शिल्लक नव्हती तरी पण 7 जागा भरल्या. 7 जागा कुठल्या, NJ नॉट जॉईनच्या. त्यांचा कट ऑफ किती गेलेला आहे लास्ट SML 9736 आणि कट ऑफ मार्क 117.16. दोन्हीचा पण सेम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे माजी सैनिक. माजी सैनिकच्या जागा सर्व शिल्लक आहेत, 50ला 50. फर्स्ट लिस्टमध्ये पण शिल्लक होत्या, सेकंड लिस्टमध्ये पण त्या शिल्लकच आहेत. पार्ट टाईम 33 जागा होत्या, 33ला 33 शिल्लक होत्या. सेकंड लिस्टला पण त्या 33 तशा झाल्या. आता ह्या 33ला 33 पूर्ण जागा कन्वर्ट केल्या अगेन्स्ट म्हणले की हे गेले ह्या 74मध्ये. ओके, चला नेक्स्ट खेळाडूच्या 17 जागा होत्या, 17 शिल्लक राहिलेल्या. सेकंड लिस्टला त्या 17 जागा तशाच आल्या. त्या 17पैकी 13 जागा कन्वर्ट केल्या. पहिलं काय करतात, हे हँडिकॅप आणि ऑर्फनच्या त्या जागा देऊन टाकतात. 4 जागा हँडिकॅप आणि ऑर्फन त्यांना गेल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या राहिल्या 13 ते कन्वर्ट केल्या आणि त्या गेल्या ह्या 74मध्ये. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा हे 4 जागा जे हँडिकॅप प्लस ऑर्फनच्या होत्या त्या या जागा, त्याच्यामध्ये 3 हँडिकॅप कॅन्डिडेट होते आणि 1 ऑर्फन, असे टोटल 4 कॅन्डिडेट होते. तर ते पार्ट टाईम आणि खेळाडूमधून येतात. आता पार्ट टाईमच्या सर्वच कन्वर्ट करून टाकल्या. खेळाडूच्या 17 होत्या, 17पैकी 4 पहिल्या ह्यांना देऊन टाकल्या आणि राहिलेल्या 13 कन्वर्ट केल्या. ह्या 13 गेल्या ह्या 74मध्ये, ह्या 33 तर ऑलरेडी गेल्या होत्या. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रकल्पग्रस्त. 17 जागा होत्या, 5 भरल्या होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 12 शिल्लक होत्या. लास्ट SML 29476 गेलेला आणि कट ऑफ 94.19. आता ह्या ज्या 12 शिल्लक राहिल्या होत्या तर ह्या 12ला 12 पूर्ण जागा कन्वर्ट केल्या अगेन्स्ट गेल्या की कुठे गेल्या, ह्या 74मध्ये गेल्या. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट भूकंपग्रस्तच्या 6 होत्या, 6ला 6 शिल्लक होत्या. सेकंड लिस्टला 6 आल्या, त्या सर्व 6ला 6 जागा कन्वर्ट केल्या अगेन्स्ट. ठीक आहे, तर असे टोटल मिळून हे 74 जागा इथून बनल्या. आता ह्या 74 जागा कशा बनल्या बघा, 180 जागा भरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 111 जागा होत्या, मायनस करा 69 येतील. 69मध्ये जागा कशा आल्या, ह्या 33 आल्या ह्या अगेन्स्ट पार्ट टाईमच्या, 13 आल्या ह्या स्पोर्ट्सच्या अगेन्स्टच्या, 12 आल्या ह्या पॅपच्या, 6 आल्या ह्या अर्थक्वेकच्या आणि प्लस 5 आहेत त्या विदाऊट रिमार्कवाल्या, अशा टोटल 69. ह्या 69 आल्या इथून जागा, प्लस त्याच्यामध्ये नॉट जॉईन, जे कॅन्डिडेट जॉईन झाले नाहीत, ऑर्डर घेऊन जॉईन न झालेले कॅन्डिडेट, तर तसे होते 5 कॅन्डिडेट. तर 69 + 5 74. तर ह्या 74 जागा जनरलला. त्याच्यानंतर सेम तसंच जॉईन न झालेल्या वुमन्सच्या पण काही जागा होत्या, 7 होत्या. तर ह्या 7 वुमन्स नाही जॉईन झालेल्या, त्या कोणाला मिळाल्या, वुमन्सला. तर ह्या 7 वुमेन्समध्ये गेल्या. क्लिअर. आणि हे 4 तर मी सांगितलं होतं, हे हँडिकॅप प्लस ऑर्फनच्या. ठीक आहे, तर हे झालं STचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघू, VJA. आता VJAमध्ये बघा फर्स्ट लिस्ट ही सेकंड लिस्ट. सर्वसाधारण 38 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 38ला 38 भरल्या, जागा शिल्लक नाही. SML 5330 आणि कट ऑफ गेलेला 125.19ला. सेकंडमध्ये जागा शिल्लक नव्हत्या तरी पण 20 जागा भरल्या. कुठून आल्या हे इथे एक्सप्लेन केले मी. लास्ट SML 6374, 123.14 कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारणचा VJAचा. त्याच्यानंतर नेक्स्ट महिलामध्ये 34 जागा होत्या फर्स्ट लिस्टला, 34 भरल्या, जागा शिल्लक नाही. 4880 लास्ट SML, 127.20 हा कट ऑफ गेलेला. तर सेकंड लिस्टला जागा शिल्लक नव्हते तरी पण 1 जागा भरली. 1 जागा कुठली आली, नॉट जॉईनची, जी वुमन जॉईन झाली नाही ती जागा वुमन्सची वुमन्सला मिळाली.
तर त्यांचा SML लास्ट गेलेला आहे 6436 आणि कट ऑफ गेलेला आहे 123.14. दोन्हीचा सेमच आहे, जनरलचा आणि वुमन्सचा सेम गेलेला आहे 123.14 123.14. त्याच्यानंतर माजी सैनिक 18 जागा होत्या. माजी सैनिकच्या सर्व शिल्लक आहेत. सेकंड लिस्टमध्ये पण 18 शिल्लकच आहेत. पदवीधर 11 जागा होत्या. फर्स्ट लिस्टमध्ये शिल्लक होत्या 11, त्यात सेकंडमध्ये आल्या 11. त्या 11ला 11 जागा कन्वर्ट केल्या अगेन्स्ट म्हणलं की कुठे गेल्या ह्या 20. ठीक आहे, ह्या गेल्या जनरलमध्ये, त्याच्यामुळे ह्या 11 गेल्या ह्याच्यात ह्या 20मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट खेळाडूच्या 6 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 6ला 6 वॅकंट होत्या. ते 6 जागा सेकंड लिस्टमध्ये आल्या. त्या 6पैकी पहिलं काय केले, 3 अगेन्स्ट हँडिकॅप आणि ऑर्फनला देऊन टाकल्या. हे पहिलं हँडिकॅप आणि ऑर्फन. ठीक आहे, हँडिकॅपचेच 3 कॅन्डिडेट, ऑर्फनचा कोणी कॅन्डिडेट नव्हता, तर त्या 3 जागा देऊन टाकल्या खेळाडूमधून. राहिल्या किती, 3. ह्या राहिलेल्या 3 काय केल्या, कन्वर्ट करून टाकल्या आणि त्या गेल्या कुठं, ह्या 20मध्ये. क्लिअर. नेक्स्ट प्रकल्प रस. आता प्रकल्प रसच्या 6 जागा होत्या, त्यापैकी 5 भरल्या होत्या, 1 शिल्लक होती. तर लास्ट कट ऑफ गेलेला 32,497 90.96 कट ऑफ आहे. ती 1 जागा शिल्लक होती, ती काही भरली नाही, जशी तशी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट भूकंपग्रस्त 2 होत्या फर्स्ट लिस्टला, त्या 2 त्या शिल्लक होत्या. सेकंडला पण त्या 2 आल्या. सेकंडमध्ये मग त्या जागा काय केल्या, कन्वर्ट केल्या 2. त्या कन्वर्ट केलेल्या कुठे गेल्या, ह्या 20मध्ये. चला, तर टोटल ह्या 20 जागा आल्या कुठून, येते बघा 57 तुम्हाला जागा भरलेल्या दिसतील. त्याच्यापैकी 38 जागा होत्या, पण हे 19 एक्स्ट्रा आल्या. आता 19 कुठून आल्या, तर त्या 19मध्ये हे 11 आले अगेन्स्ट पार्ट टाईम, हे 3 आले अगेन्स्ट स्पोर्ट, त्याच्यानंतर हे 2 आले अगेन्स्ट अर्थक्वेक आणि 3 विदाऊट रिमार्क. असे टोटल 19 जागा. 19 प्लस 1 कॅन्डिडेटने जॉईन केलं नाही, नॉट जॉईनचा 1 कॅन्डिडेट, तर अशा टोटल 20 जागा झाल्या. तर ह्या 20 जागा गेल्या सरळ जनरलला ह्या इकडे, त्याच्यामुळे ह्या 20 जागा भरल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉट जॉईन वुमन्समध्ये पण ही 1 कुठून आली, वुमन्समध्ये पण 1 होती फिमेल जिने जॉईन केलं नव्हतं, ती 1 वुमन. आणि ह्या 3 जागा हँडिकॅप आणि ऑर्फनच्या. ठीक आहे, तर हे टोटल इतक्या जागा SC VJAच्या भरलेल्या आहेत. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो आहे की पार्ट टाईमच्या जागा माझ्या अकॉर्डिंग तर सगळ्या भरलेल्या आहेत, कारण प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे बघा विदाऊट रिमार्क जे आहेत ना, एक्स्ट्रा जागा कुठून येतील, प्रत्येक जागेचा तर हिशोब दिसतोय तुम्हाला इथं. ठीक आहे, फक्त हे विदाऊट रिमार्क कुठून आल्या, मग ह्या जागा मॅक्झिमम कुठल्या पार्ट टाईमच्याच देऊ शकतात ना, दुसऱ्या कुठल्या देणार आहेत ते नाही. माझी सैनिकच्या तर कन्वर्ट झाल्या नाही, त्याच्या व्यतिरिक्त सर्व जागा भरल्या. तर सर्व जागा मला तर वाटतं की भरल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, जी मला पण इन्फॉर्मेशन मिळाली ती हीच मिळाली की जागा भरलेल्या आहेत. ठीक आहे, तरी काही कॅन्डिडेट्सला वाटत असेल की भरल्या नाहीत, तर तुम्ही ठीक आहे त्यासाठी मला संपर्क करू शकता. पण ॲज पर मी तर जागा ह्या प्रत्येकाच्यामध्ये विदाऊट रिमार्क वगैरे जे दिलेल्या आहेत त्या जागा ओपनच्याच आहेत, जे कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेल्या आहेत पार्ट टाईमच्या, आणि त्या जागा भरल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, चला त्याच्या व्यतिरिक्त नेक्स्ट कॅटेगरी बघू आपण आता.